पार्टी आणि पक्ष आधी काही राहणार नेता है, न्याय करेंगे ना। वो न्याय के नेता है ना अपने, वो न्याय करेंगे, नेता है अपने, न्याय करेंगे। अरे भैया नेता है ना, न्याय करेंगे। अन्याय व्हायला लागलाय आबा कार्यकर्ता संधी द्या आबा नवीन कार्यकर्त्याला हो विचार करेंगे, विचार करेंगे, विचार करेंगे। कार्यकर्ते आले होते, राजीनामा देण्याचे तयारीत कार्यकर्ते आहेत, काय तुमची भावना आहे, काय भूमिका असणार आहे? भावना हेच आहे, आता मी इथं विश्वास सगळ्या लोकांनी भाजपवर धरलेले, सगळ्या कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी मान टाकलेले आबा दानवे साहेबावरती, जिल्हा प्रमुख आहे दानवे साहेब, आमच्या भाजपच्या सगळ्या नेत्यावरती, आमचे सगळे तमाम सगळे कार्यकर्ते, सगळे हिंदू प्रेम करणारे लोक, आज नगरसेवक आज इतके रात्रदिवस मेहनत करणारे लोक, त्यांना न्याय मिळेल आबा दानवेपासून। हा युती नाही व्हायचं कारण एकच आहे इथं की कार्यकर्ते आता गोरंट्याल साहेब, आम्ही कम से कम 40 ते 50 नगरसेवक जिथे गोरंट्याल साहेबांसंग सोबत दानवे साहेबांवरती विश्वास टाकून भाजपमध्ये प्रवेश केले। 35-40 नगरसेवक, माजी नगरसेवक, दानवे साहेब एक चांगले व्यक्ती मत आहे असल्यामुळे आबा दानवे यांच्यावर विश्वास टाकून आम्ही सगळ्या लोकांनी भरोसा केलेला आहे। त्या भरोसा आबा दानवे साहेबांनी तोडवणे सगळे जालन्याच्या जनताचे। वन साइड पूर्ण 50 नगरसेवक निवडून येणारे, आमचे गोरंट्याल साहेब 50 नगरसेवक निवडून आणणारे। रात्र दिवस मी 25 वर्ष मी स्वतः नगरसेवक राहिलेलो आहे, आम्ही स्वतः हिंडणारे, स्वतः मतदान मागणारे, एक लोकांना निवडून आणणारे, अहोरात्र मेहनत करून निवडून आणणारे लोक। घासलेटचा डब्बा घेऊन आताच आलेले आत्महत्या करत होते, आम्ही त्याला हातपाय जोडून त्या घासलेटच्या डब्याला आम्ही रोखलं त्या कार्यकर्त्याला भाजपच्या। आणि मी बी सुद्धा आता भाजपचा कार्यकर्ता असल्यामुळं मी विनंती करतो की बाबा हे युती व्हावी, जर युती झाली तर 10 सीट बी निवडून येणार नाही याचे मला अनुभव। मी 25 वर्ष नगरसेवक राहिलेले, गावाचा कोल सगळा भाजपकडे आहे। जर भाजपच्या नेत्यांनी जर असं काय केलं हा लोक निवडून येणार नाही, यासाठी वन साइड युती करावं नाही, लोकांना कार्यकर्त्याला न्याय द्यावा नेता लोक, माझी एवढीच विनंती आहे। पवार मामा या ठिकाणी कार्यकर्ते आले होते, कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की युती झाली नाही पाहिजे, असं करत कार्यकर्त्यांवर अन्याय होईल असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे, काय वाटतं? निश्चितच भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते आज सकाळी 7 वाजेपासून घरासमोर गर्दी त्यांनी केलेली आहे आणि 15 जानेवारीला होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं प्रत्येक पदाधिकाऱ्याने, प्रत्येक कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी तयार करून ठेवलेली आहे। त्या कार्यकर्त्यांच्या भावना आहे, त्यांना असं वाटतं की बाबा आम्ही एवढी तयारी, एवढी वर्ष पक्ष सांभाळा, एवढी पक्षासोबत काम करतो आणि ऐन वेळेला जर तुम्ही युती करणार वगैरे तर ते त्यांचा न पटणारी गोष्ट आहे। आणि म्हणून कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेता आता तर मला असं वाटतं 18 तास फक्त निवडणुकीच्या निवेदनपत्र दाखल करण्यासाठी बाकी आहे आणि म्हणून त्या कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन त्यांच्या मनाप्रमाणे कसं होईल त्या अनुषंगाने मी त्या ठिकाणी चर्चा करणार आहे। लगेच आमची आत्ता 10 वाजता बैठक आहे आणि त्या बैठकीमध्ये अंतिम निर्णय होईल, तो निर्णय तुम्हाला कळवण्यात येईल। 4 दिवसापासून फक्त बैठक नेमकं काय झालं? कुठल्याही प्रकारच्या सार्वत्रिक निवडणुका असल्या, युती असेल, आघाडी असेल, सर्व पक्षाच्या आपापल्या परीने त्या ठिकाणी मॅरेथॉन बैठका होत असतात। एका बैठकीमध्ये कुठल्याही प्रकारचा निर्णय होत नसतो आणि म्हणून आता ही मला असं वाटतं ही शेवटची बैठक असणार आहे। युतीच्या अनुषंगानं, युतीच्या संदर्भानं ही 10 वाजेची बैठक शेवटची असेल आणि त्या बैठकीमध्ये चांगला निर्णय होईल अशी मला त्या ठिकाणी अपेक्षा आणि आशा आहे। काही कार्यकर्ते राजीनाम्याचे सामूहिक राजीनामे देण्यासाठी आले होते। साहजिकच कार्यकर्त्यांच्या भावना आहे की बा एवढी वर्ष आम्ही काम करतो पक्षासाठी, पक्षाने आम्हाला बळ दिलं, आम्ही पक्षासाठी बळ देतो, वेळ देतो आणि म्हणून आमच्या भावना पक्षानं लक्षात घेतल्या पाहिजे, म्हणून त्यांच्या त्या तीव्र भावना आहे की मग जर युती झाली तर आम्ही सामूहिक राजीनामे देऊ। असं मला बरेच निवेदन काल भेटले, बरेच SMS आले, बरेच WhatsApp आले, बरेच फोन्स आले आणि म्हणून त्यांना सांगितलं की तुमच्या आम्ही भावना लक्षात घेऊ, परंतु ही भारतीय जनता पार्टी हा राष्ट्रीय पक्ष आहे। राष्ट्रीय पक्षामध्ये असं एकदम कुठलीही गोष्ट जर करायची असेल तर ती विचारपूर्वक परवानगीच्या शिवाय काही त्या ठिकाणी होत नसतं। आम्ही वरिष्ठांचं मार्गदर्शन घेऊ आणि त्या पद्धतीने काम करू। कार्यकर्त्यांनी ज्वेलरी पदार्थ आणला होता, तेच तुम्हाला मी अगोदर सांगितलं की कार्यकर्त्याच्या अत्यंत तीव्र भावना आहे की बाबा तुम्ही जर असं करसाल तर मग आम्ही असं करू आणि म्हणून त्यांच्या भावना लक्षात घेऊन वरिष्ठांना मी लगेच कळवणार आहे की अशा प्रकारचे कार्यकर्ते आले, त्यांना त्यांची समजूत घालण्यासाठी। आणि ही गोष्ट तेवढीच खरी आहे की एका जागेसाठी 10 कार्यकर्ते पदाधिकारी इच्छुक आहे
तिकीट तर कोणाला तरी एक जणालाच मिळणार आहे आणि म्हणून 9 कार्यकर्ते साहजिक नाराज होतील, परंतु पक्षाच्या पुढे कोणताही कार्यकर्ता जाणार नाही असा मला ठाम त्या ठिकाणी विश्वास आहे। एक जणाला जरी तिकीट मिळालं तरी सुद्धा 9 कार्यकर्त्यांना समजावण्याचं काम पक्षाच्या वतीनं त्या ठिकाणी होईल आणि पार्टी समतोल न्याय सर्वांना देण्याचा प्रयत्न करेल। थँक्यू. धन्यवाद।